Hello student, how are you? Good morning. Yesterday we have learned synthetic division, okay? Polynomial. They have given quadratic equation. आपल्याला सर्वांना माहिती आहे quadratic equation. x square minus 5x plus 9 is equal to 0. C is the value of 9. A, B, C. We count the value coefficient of x square, coefficient of x and constant C. बरोबर आहे की नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं, आपण कोएफिशिएंट लिहायचे आणि त्याला मराठीतून काय बोलायचं, संश्लेषक भागाकार. म्हणजेच हे सिंथेटिक डिव्हिजन मॅथ फर्स्ट, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता हे थोडासा अवघड घेतो, काल आपण सोपा घेतला होता. मग इथे काय केलंय, सिंथेटिक डिव्हिजन पॉलिनॉमियल डिवाइड इन ब्रॅकेट 6x क्यूब मायनस 25x स्क्वेअर प्लस 18x प्लस 9 बाय x मायनस 3. x मायनस 3 ने काय करायचं, डिवाइड. काल सांगितल्याप्रमाणे x प्लस 2 असेल तर मायनस 2 घ्यायचा, x प्लस 5 असेल तर मायनस 5 घ्यायचा, पण x मायनस 1 असेल तर 1 घ्यायचा, प्लस 1. म्हणजे प्रथम तुम्ही आता इथे x मायनस 3 आहे, तर मग तुम्ही काय करायचं, x मायनस 3 इज इक्वल टू काय 0 करायचं. मग x हा उजव्या बाजूला गेला तर काय होईल, प्लस 3 होईल. म्हणजेच काय, x इज इक्वल टू 3. म्हणजेच या 3 ने काय करायचं, डिवाइड करायचं, संश्लेषक भागाकार. आता ही पद्धत अशी आहे, या ठिकाणी अशा प्रकारे हे कोएफिशिएंट लिहून घ्यायचे. 6x क्यूब म्हणजे पहिला आला 6, दुसरा काय आला मायनस 25, बरोबर, तिसरा 18 आणि चौथा काय आहे 9. कितीने भागायचं आपल्याला, प्लस 3 ने. इथं 3 घ्यायचा, मायनस x मायनस 3 आहे म्हणून x मायनस 3 x प्लस 3 ने भागायचं. कळलं की नाही, x प्लस 3 ने भागायचं. मग आता काय होईल, हे 6 आपण जसेचे तसे घ्यायचे. 6 काय करायचे, जसेच्या तसे. आता 6 जसेच्या तसे घेतले, 3 आणि 6चा काय करायचा, काल सांगितल्याप्रमाणे गुणाकार करायचा. 3x मल्टिप्लाय करायचे, 6 3 आर 18 म्हणजे प्लस 18 झाले. ज्यावेळेस प्लस असतात त्यावेळेस साइन नाही दिलं तरी चालतं. मग काय होईल, 3 6 आर 18. आता हे मायनस 25 आणि प्लस 18 आपण काय करायचे, 25 मायनस 18 करायचे, बरोबर की नाही. आता याचे 15 धरायचे, 15 म्हणजे 8 गेले, किती राहतात 7, कॅरीज 1 0 म्हणजे 18 7 25, बरोबर की नाही. पण चिन्ह 25 ला कोणतं आहे, मायनस आहे, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं -7 म्हणून इथं किती आले, -7. कळलं -7 कसे आले, 25 + 18 7, परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह -7, बरोबर की नाही. आता 7 3 जा मल्टिप्लाय करायचं, 3 7 3 7 जा 21, 7 3 जा 21, परंतु इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मग काय होईल, -21. इथं मायनस असते तर प्लस झालं असतं, 7 3 21, परंतु इथं मायनस आणि इथं प्लस, -21. आता या ठिकाणी 18 आहे आणि 21 आहे. आता चिन्ह जर बाजूला ठेवलं तर 21 मोठे वाटतात ना, परंतु तसे बघितलं तर 21 लहान आहे. 21 कसे लहान आहे. मग 21 मधून 18 घालवले ते 3 राहतात, बरोबर. 18 21 मायनस 18 तसं केलं तर 3 राहतात, परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजेच 21 मधून 18 गेले तर -3 राहिले. या उत्तराला कोणतं चिन्ह, मोठ्या संख्येचे, 21 मधून 18.
म्हणजे या ठिकाणी -3 राहिले, बरोबर. आता परत याचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथं मायनस आहे, इथं काय प्लस. 3 3 जार 9, परंतु मायनस असल्यामुळे 1 + 1 मायनस असल्यामुळं -9 आहे का नाही. आता 9 झाले मायनस. आता 9 - 9 सोपं झालं. किती आलं? 0. म्हणजे इथं रिमाइंडर बाकी किती आली? 0. आता हा भागाकार 1 2 3 आहे. मग किती घ्यायचा? घातांक 2, कोइफिशियंट 6. म्हणजेच डिव्हिजन काय आला? = 6x². इथं x आहे म्हणून इथे पण x घ्यायचा. जे असेल ते. इथं p, इथं m असेल तिथं m, इथं p असेल तिथं p, इथे s असेल तिथं s, इथं t असेल तिथं t. 6x² मायनस किती? 7x. मायनस किती? 7x. परत किती? -3. हा काय झाला? भागाकार. हे झालं आन्सर. काय झालं? आन्सर. म्हणजे या ठिकाणी सिंथेटिक डिव्हिजन पॉलिनॉमियल डिवाइड this by this we get the answer 6x² -7x -3, and this carries how much marks? 3 marks. You can get easily 3 marks. कळलं? सहजासहजी 3 मार्क मिळतील. जर आता परत अजून 2-4 सोडवले तुम्ही घरी की तुम्हाला गुण मिळतील. पहिल्या याच्यात 2 देतात, 5व्या याच्यात 4थ्या प्रश्नात 3 देतात, वार्षिक परीक्षेला किंवा 6माही परीक्षेला, टर्मिनल परीक्षा. युनिट एक्झामिनेशनला काय आहे का नाही, काय चाचणीला तुम्हाला आहे का नाही माहित नाही. हे कारण तिसरं प्रकरण आहे. कारण चाचणी, घटक चाचणी जी असते ती 2च प्रकरणावर असते. ओके, अभ्यास करा, एन्जॉय करा.